जय शिवराय मित्रांनो. जसा कुंभकर्ण 6 महिने झोपायचा तसं मी दर ब्लॉग नंतर 7-8 दिवस क्रिएटिव्ह रेस्ट घेतो. तर माझ्या या झोपेतून उठून बनवलेल्या नवीन फ्रेश ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आता तुम्हाला माहितच आहे मी रिक्षा घेऊन कुठे चाललोय. मग थोड्या वेळाने पोहोचलो स्टँडला. खूप दिवसांनी इथे आपला मित्र भेटला. मग पुढे गप्पा मारत उभा होतो. आता तसं गरमी खूपच वाढत चालली आहे आणि त्यात सूर्य डोक्यावर आल्यावर मी इथे आलोय. याच्या जवळ मगाचपासून एकच पोज आहे. नंतर मग लोकल भाडा भेटला. मग वीरेश्वर मंदिराजवळ भाडा घेऊन गेलो होतो. मग जात होतो सीएनजी भरण्यासाठी. सीएनजी साठी तसं इथे मोठी रांग लागली होती. सर्व ही आता चाकरमान्यांची गर्दी. आपल्या पुढे रिक्षा पण जरा होत्या. सीएनजी भरून सुकट गल्लीमध्ये भाडा घेऊन आलो होतो. तुम्ही कधी येता की नाही इथे बाजाराला. नंतर मग भाडा घेऊन आलो होतो तळोशीला, रंगू मातेच्या देवळामध्ये. अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. तिथून मग परत आलो स्टँडवर. मग दादलीला भाडा घेऊन गेलो होतो. नंतर मग माणगावचा भाडा भेटला. रस्ता पण आता मस्त झालाय. आता माणगाव म्हटलं तर सर्वात आधी डोक्यात येतं ते म्हणजे इथलं ट्रॅफिक. नेमका माणगावला आल्यावर ट्रॅफिक मध्ये अडकलोच. माणगावच्या ट्रॅफिक मध्ये गाडी चालवणं म्हणजे ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवण्यासारखं आहे. कसं बस माणगावला येऊन इथे भाडा सोडला. इथे आपला मित्र भेटला, तो पण इथे माणगावात रिक्षा चालवतो. गाड्यांचे ब्रेक नक्की लागतात की नाही हे तपासाची जबाबदारी माणगावच्या काही लोकांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. महाडला परत जाताना रस्ता तसा मोकळा होता, पण समोरच्या लेन मध्ये एवढी गर्दी होती की बिचारे कंटाळलेले होते. त्यांना माझी एवढी माया आली की प्रत्येक जण आपली लेन सोडून माझ्याच रिक्षाला मिठी मारायला समोर येत होता. पुढे जाऊन मोकळ्या हायवेला आलो. आता कुठे बरं वाटलं, नुसती गिचमिट होती. बाकी व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा.